आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। भाजपने आपल्या सत्ताकाळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि परिणामकारक कामे केली आहेत। शहरातील प्रत्येक भागात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर भर दिला आहे। प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास हा मंत्र देत भाजपने कार्यकर्त्यांना जनतेशी थेट संवाद साधण्यास आणि लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करण्यास प्रवृत्त केले आहे। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांनी बदनामीचे षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांशी संपर्क साधून पक्षाने केलेल्या विकासकामांची माहिती देत मतदानाबाबत जनजागृती करीत असताना विरोधकांनी त्यांना अडवून दादागिरी केली। तसेच पैसे वाटप केल्याचा खोटा आरोप करत प्रभागात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या माध्यमातून भाजपाचा अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे। भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष गोपाल ईश्वर चौधरी यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की सुज्ञ मतदारांना खरे वास्तव माहीत असून शहराचा विकास केवळ भाजपाच करू शकते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे। त्यामुळे मतदार अशा खोट्या आरोपांना बळी न पडता भाजपाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया अध्यक्ष धुळे महानगर। काल प्रभाग क्रमांक 16 मध्ये जो काही प्रकार घडला आहे, विरोधकांचे आरोप होते की 16 नंबर प्रभागातील उमेदवार पैसे वाटप करतायत म्हणून, पण हा अत्यंत खोटा आणि चुकीचा आरोप आहे। यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे। आमचे लोक त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे शहरात जो विकास कामं झाले आहेत ते 16 नंबर प्रभागातील लोकांना विकास कामे आम्ही सांगण्यासाठी गेलो होतो। त्या ठिकाणी मतदान करा म्हणून प्रोत्साहित करत होते आमचे काही लोक। तर विरोधकांना त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेलेली आहे, त्यांचा पराभव समोर दिसून येतोय म्हणून त्यामुळे हे असे अत्यंत खोटे आरोप करतायत आणि फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत। पण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे, भारतीय जनता पार्टी ही फक्त आणि फक्त विकास कामांवर आहे। लोकांनाही माहिती आहे, धुळेकर जनतेंना, की विकास कामांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार निवडून येणार आहे। विरोधकांचा हे खोटे आरोप करून फेक नेरेटिव्ह पसरवून काही उपयोग होणार नाही आहे। विरोधकांना आरोप जे काही व्हिडिओ क्लिप वगैरे व्हायरल करतायत, आरोप करतायत, या फक्त आणि फक्त डोळ्यासमोर पराभव दिसतोय। या कारणामुळे हे सर्व काही चालले आहे। तर याचा धुळेकर जनता यांना पराभव केल्याशिवाय राहणार नाही। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।